नमस्कार मंडळी, मी शारदा इंडिट्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी खूप छान रीडिंग घेऊन आले बरं का. आज आहे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. आणि रक्षाबंधनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हा भावा बहिणीतलं प्रेम अतूट होऊ दे. परमेश्वराच्या आशीर्वादाने हे प्रेम अखंड असं राहू दे सर्वांवर. आणि जे काही हे असेल ते सगळं निघून जाऊन छान आनंदाने एन्जॉय करा. आणि रक्षाबंधन खूप खूप आयुष्यातली अविस्मरणीय छान असं सुखद हे रक्षाबंधन तुमच्या आयुष्यात हो. ह्या सदिच्छा शुभेच्छा. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि हीच रीडिंग आहे की ही नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे तुमच्या या भावा बहिणींच्या नात्याला. श्रीकृष्ण तुमचे हे जे बंध आहेत, तुमच्या भावा बहिणींमधले जे असे प्रेमाचे बंध आहेत, ते बंध खूप स्ट्रॉंग करतायत. आणि त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचं प्रेम आहे. आणि त्यांना जे भाऊ मानतात किंवा त्यांना जे राखी बांधतात की रक्षाबंधनाला श्रीकृष्णांना, त्यांना सुद्धा श्रीकृष्ण ब्लेस्ड करतात. आणि ते सतत सदैव त्यांच्या बरोबर आहेत. जे त्यांची बहीण म्हणून किंवा तुम्ही जे नातं त्यांच्याशी स्वीकारलेलं आहे किंवा त्यांना राखी बांधता, तर असं त्यांनी तुम्हाला जे काय टॅरोज आहे त्याच्या थ्रू तुम्हाला मेसेज द्यायला सांगितलेला आहे की ते नातं खूप घट्ट होते, खूप अतूट होतं. ह्या रक्षाबंधनापासून त्यांच्याशी तुमचं नातं खूप अतूट होतंय. आणि हे रक्षाबंधन म्हणजे श्रीकृष्ण आणि तुमच्यामधलं नातं अतूट होतेच, पण तुमच्या बहिणीमधलं प्रेम सुद्धा खूप अतूट अविस्मरणीय असं छान असं सुखद असं होतंय. थँक्यू सो मच. तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. आणि बघा हे रीडिंग मी सांगते, कार्ड्स असे आले, हे 2 कार्ड्स आलेत आणि महाकाली. थँक्यू सो मच. तर बघा पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा आहे आणि महाकालींचं कार्ड आलेलं आहे. हे दशकिरा स्कॅट सेल्फ, पवित्र सोल आहात तुम्ही. तर हे रक्षाबंधन का बरं? कारण जिथं श्रीकृष्णांना तुम्ही भाऊ म्हणताय, जिथं तुमच्या भावामध्ये तुम्हाला श्रीकृष्ण दिसतात, तिथं श्रीकृष्ण कधीही आपल्या बहिणीला नाही हे करत. म्हणजे कोणतंही असो, कोणीही भाऊ असो, तो आपल्या बहिणीला नेहमीच सदैव संरक्षित ठेवतो, संरक्षण करतो. आणि हे फक्त आपल्या प्रेमामुळे होतं. आणि तुम्ही तुम्ही खूप पवित्र सोल आहात, तुम्ही खूप पवित्र सोल आहात. तुमच्यामधली भक्ती, तुमच्यामधलं तुमच्या नात्याबद्दलचं प्रेम, तुमच्या भावाबद्दलचं प्रेम, तुमच्या नात्यावरची खूप अतूट असं जे प्रेम आहे ते खूप तुमच्यामध्ये हे आहे. तुम्ही जो रिदम आहे तुमच्यामधला, जो कितीही कुणी तुमच्यामध्ये काही हे घालण्याचा प्रयत्न केला, तुमच्या नात्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला तुमचं जे नातं आहे, म्हणजे तुमचं भावा बहिणीचं जे नातं आहे त्यापासून तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तुम्ही करत नाही. तुम्ही कोणावर विश्वास ठेवत नाही, कारण तुमचा विश्वास तुमच्या नात्यांवर आहे, तुमच्या भावावर असेल, तुमच्या नात्यावर, सगळ्यावर तुमचा विश्वास आहे, प्रेम आहे. उगीच दिखाव्यासाठी तुम्ही कुठलं गोष्ट नाही करत. तर ह्यामध्ये जे आहे ते आहे, जे आहे ते तुम्ही स्वीकारताय. आणि म्हणूनच तुम्ही खूप पवित्र सोल आहात. मी काय म्हणलं तुम्हाला, तुमच्यातलं नातं अतूट होते. तुम्ही खूप पवित्र सोल आहात, जी श्रीकृष्णांना बंधू म्हणते, जी स्वतःच्या भावामध्ये भगवंताला बघते. ती सोलच खूप मोठी असते, कारण तिच्यामध्ये ती पवित्रता असते आणि तो भावही असतो, भक्तीचा असतो, भावनेचा, चांगला प्रेमाचा भाव असतो. आणि तो जो भाव आहे तुमच्यामध्ये तो खूप स्ट्रॉंग होतोय. आणि म्हणूनच श्रीकृष्ण तुमचं नातं खूप अतूट करताय. तुमच्यामध्ये इतकं नात्यांबद्दल प्रेम आहे किंवा विश्वास आहे, किंवा नाती कुठेही असू दे, जवळ असू दे, दूर असू दे, येता येत नसेल, जाता येत नसेल, सगळ्या गोष्टी असत्या किती मान्य केल्या, किंवा काहीही मतभेद असेल तरी सुद्धा प्रेम, हे प्रेम कसं हृदयातून प्रेम पोहोचवण्यासाठी मध्ये काही असायला लागत नाही. ते आत असेल तर ते तिथपर्यंत पोहोचलं, आणि तसं तुमचं ते प्रेम पोहोचतंय. आणि खूप पवित्र सोल आहात तुम्ही. आणि ही नारळी पौर्णिमा मी तुम्हाला सांगितलं, ही नारळी पौर्णिमा श्रीकृष्ण तुम्हाला ब्लेस्ड करतायत. आणि देवी पार्वतींचे बंधू म्हणजे श्रीकृष्ण, आणि भगवान विष्णू यांनाच श्रीकृष्णांनाच त्या बंधू म्हणतात. आणि ते त्यांचं जे हे आहे ते गिफ्ट पाहिजे की नाही. तर ह्या नारळी पौर्णिमेला खूप मोठं गिफ्ट जे आहे ते तुम्हाला देत आहेत. आणि या गिफ्टद्वारे तुम्हाला जे तुमच्यामधले जे स्पिरिच्युअल चेंजेस असतील किंवा नवीन नवीन गोष्टी असतील, मटेरियलिस्टिक जग असेल, मटेरियलिस्टिक गोष्टी असतील, ज्यापासून तुम्ही थोडंसं अंतरावर राहत होता, की जास्त तुम्ही स्वतःवर लक्ष देत नव्हता, तर तुम्ही छान असे दिसणार तर आहातच.
आणि ह्या नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्ही छान छान असं आवरणार आहात. छान तुम्ही तुमचा जो लुक आहे तो खूप असा छान दिसणार आहे. मग तुमचं दिसणं असेल असं बोलणं खूप छान तुमचं होणार आहे. आणि ह्यामध्ये तुमचा चेहऱ्याचा जो म्हणजे तेज जे आहे ते तेज सुद्धा नारळी पौर्णिमेला या वाढतंय तुमचं. आणि हे चेंजेस जे आहेत ते तुम्ही खूप मोठे चेंजेस अनफोल्ड होत आहेत. तुमचे स्पिरिच्युअल चेंजेस सुद्धा अनफोल्ड होत आहेत. म्हणजे तुम्ही कोणतीही ही हा भाऊ म्हणून माझ्या आयुष्यात का आला किंवा ही बहीण म्हणून माझ्या आयुष्यात का आली, या नात्यांशी आपलं काय रिलेशन आहे, हे कार्मिक आहे का, किंवा आपल्या आयुष्यात कधी होतं काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी जितक्या स्पिरिच्युअलिटीमध्ये किंवा काही गोष्टींमध्ये खोल जातात त्याचा विचार होतो आणि ते आपल्या लक्षात येतं. तसं तुमच्या काहीशे तुमच्या नात्याबद्दलचं एखादं गुपित असेल ते अनफोल्ड नक्कीच होईल या निमित्ताने. आणि ही नारळी पौर्णिमा तुम्हाला खूप ब्लेस्ड करते. खूप सुंदर दिसताय हा तुम्ही आज. म्हणजे नारळी पौर्णिमा मस्त तुम्ही दिसणार आहात. मस्त तुम्ही छान आवरणार आहात. छान आणि छान छान मस्त फोटो सुद्धा तुम्ही काढता. त्यामुळे छान फ्रेश मस्त मूड मध्ये तुम्ही असणार आहात. तुमच्या ही नारळी पौर्णिमा खूप अविस्मरणीय छान आणि तुम्हाला आनंद देणारी अशी होणार आहे. आणि आर्कँजल मायकल युअर सेफ अँड जस्ट म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही नारळी पौर्णिमा म्हणजे तुमच्यातले जो स्पिरिच्युअल चेंजेस सुद्धा आहेतच, पण तुम्हाला सिक्युअर करणारं सुद्धा आजूबाजूला जे वातावरण आहे तुमच्या दिसण्याला, तुमच्या आवराला, तुमच्या बोलण्याला, तुमच्या सगळ्या पूर्ण ह्याला सिक्युअर करणारे जे आर्कँजल मायकल काय म्हणतात, तर तुम्ही सेफ आहात. तुमचं नातं सेफ आहे. तुमच्या भावा बहिणींचं नातं सेफ आहे. कोणत्याही गोष्टीचं मनामध्ये कोणतंही एक असं हे घेऊन राहू नका की नात्याबद्दल काही असं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, कोणाच्या सांगण्यावरून बोलण्यावरून नात्यावर तुम्ही अविश्वास किंवा एक हे ठेवत नाही. तर तुमच्या नात्यावर तुमचा विश्वास आहे. तुमच्या भावावर, तुमच्या नात्यांवर तुमचा विश्वास आहे. तुम्ही श्रीकृष्णांना बंधू मानत असाल, श्रीकृष्णांना तुम्ही राखी बांधताय, तर हे श्रीकृष्ण म्हणजे आयुष्याची शिदोरी तुम्हाला देणार आहेत. जी भाऊच जे आहे ते बहिणीला देत असतो, हे की नाही. तिचं रक्षणाची जी शिदोरी आहे ते वसा घेतलेला असतो भावानं, की तिच्या प्रत्येक एका शब्दावर ते तिच्या बरोबर असतात, हे की नाही. तसं श्रीकृष्णाने तुम्हाला हे दिलं की आयुष्यभराची जी शिदोरी आहे ती तुम्हाला इथं तुम्हाला देताय. त्याचं रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणजे काही स्पिरिच्युअल चेंजेस असतील, काही आयुष्यात लाभण्याचा दरवाजा उघडत असेल, नवीन नवीन गोष्टी ज्या स्वीकारताय तुम्ही त्या असतील, म्हणजेच हे रक्षाबंधन तुमच्या आयुष्याला नवी कलाटणी देणार आहे. नवीन तुमचं रूप जगासमोर आणणार असं आहे. तुमच्याच घरातल्यांना, तुमच्याच नातेवाईकांना, तुमच्याच भावाला, तुमच्याच जवळच्या लोकांना असेल किंवा तुम्हाला स्वतःला तुमचंच रूप बघताना एक वेगळा असा हे असं वाटेल, वाव वाव असं म्हणजे तळातून असा शब्द आला की नाही, असे तुम्ही दिसणार आहात. वाव. थँक्यू सो मच. तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका बरं का. बघा मी काय म्हणलं तुम्हाला, तुमचं स्वतःचं दुसरं जे रूप आहे त्या रूपाला तुम्ही कनेक्ट होताय आणि ते रूप तुम्हाला तुमच्या जवळ म्हणजे श्रीकृष्णांच्याही जवळ घेऊन जाते, तुमच्या नात्याच्याही जवळ घेऊन जाते, तुमच्या बंध जे आहेत त्या प्रेमाच्या बंधाला तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. आणि तुमच्यातली जी जर काय अशा काही गोष्टी झालेल्या असतील बाबा, काही मतभेद असतील, काही गोष्टी असतील, तर ते फॉरगिव्ह करा, सोडून द्या. कारण आपलं नातं, आपलं प्रेम, आपली नाती, आपला माणूस हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. आणि काही गोष्टी माफ करायच्या, सोडून द्यायच्या, पुढं जायचं. तर ही नाती आयुष्यात खूप मोठं काम करतात. तर हील करा, फॉरगिव्ह करा, सोडून द्या. काही धरून ठेवण्यानं सगळं जे आहे ते तसंच राहतं आणि सोडून दिल्यानं प्रवाहाबरोबर ते वाहून जातं आणि सगळं नितळ छान सुंदर असं होतं. तर हे की नाही, तर कुठल्याही तुमच्या प्रेमाला बॉर्डरीज नको घाला, असं इथं तुम्हाला मेसेज दिला जातो या नारळी पौर्णिमेला, की प्रेमाला बॉर्डरीज घालू नका, बंधन घालू नका. हे प्रेम आणि हेच हेच तुमची ताकद आहे. हे प्रेम, ही नातीच तुमची ताकद आहे, तुमची शक्ती आहे. आणि हे तुम्हाला खूप ब्लेस्ड करणार आहे. आणि ही तुमची शक्ती असं प्रबळ करणारं, तुमची ऊर्जा वाढवणारं, तुम्हाला अजून हे करणारं, हील करणारं असं हे तुमचं नातं आहे. आणि हे आज तुमच्या नात्याला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून आर्कँजल मायकल तुम्हाला सेफ ठेवत आहे. तुमच्या आजूबाजूला सगळीकडं एंजल्स आहेत, खूप क्लोज तुमच्या जवळ आहे. त्यामुळे तुम्ही खूप सेफ आहात. तुम्ही सेफ आहात खूप. मोठे मेसेज आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही छान दिसणार आहात. तुम्ही खूप छान दिसताय, कारण केअर अँड कम्पॅशन आहे. आणि खूप म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मदत करणारे खूप असे हात आहेत जे तुम्हाला, बघा आपण कसं म्हणतो, मी ही नारळी पौर्णिमा हेच तुमच्यातली शक्ती काय वाढवते, किंवा तुम्हाला या नारळी पौर्णिमेला तुमच्या नातं अतूट होते, या नात्यातलं प्रेम अतूट होते. आणि हे जे प्रेम आहे हे तुम्हाला हेल्प करणार आहे, हे नातं तुम्हाला हेल्प करणार आहे. तुमचा दुसरा हात म्हणजे तुमचं प्रेम आहे, तुमचं हे नातं आहे. आणि हा जो हात आहे तो धरून ठेवला पाहिजे, हो की नाही. आणि श्रीकृष्णांनी तसंच तुमचा हात धरून ठेवलेला आहे. तुम्हाला जिथं जिथं श्रीकृष्ण हवे आहेत, म्हणजे कसं होतं, ज्या वेळेला कार्मिक याच्यामधून तुम्ही बाहेर येत नाही तोपर्यंत परमेश्वर हात ते देत आहेत, पण तिथपर्यंत आपला हात पोहोचत नाही. आणि ही नारळी पौर्णिमा म्हणजे तुमचा हात श्रीकृष्णांपर्यंत पोहोचलेला आहे. तर इथं हा मेसेज आहे. मी तर तुम्हाला काय म्हणतो, श्रीकृष्णांचं तुमचं नातं अतूट होते. आणि त्यांनी एकदा जर हात धरला तर ते सोडत नाही. त्यांनी धरलेला हात, त्यांनी दिलेला वरदहस्त आशीर्वाद हा खूप मोठा आहे. आणि हा तुमच्या आयुष्यात चेंजेस घेऊन आलेला आहे. आणि खूप मोठा चेंज तुमच्या आयुष्यात होते. आणि हा हात जो आहे तुमच्या सगळ्या आयुष्यात इन्व्हॉल्व ते होतात. म्हणजे कुठला कुठला जो जो पार्ट असा आहे जिथं तो हील करणं खूप महत्वाचं आहे, जिथून त्यातून तुम्हाला बाहेर काढणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या रस्त्यामध्ये अडथळे येत असतील, तुमच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये असतील, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला त्रास होत असेल, तर ॲज अ बंधू म्हणून किंवा तुमच्या नात्यातलं प्रत्येक ह्याच्यामध्ये ते तुम्हाला हील करतायत. थँक्यू सो मच. खूप छान असा मेसेज आला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. तर बघूया आपण ही नारळी पौर्णिमा तुमचं नातं अतूट होते. तुमच्या बंधू प्रेम जे आहे, बंधुत्वाचं जे नातं आहे ते अतूट होते. हे रक्षाबंधन म्हणजे ऊर्जा आहे. ही ऊर्जा आहे. मातृत्व तुमच्यातलं जागृत होते. तुमच्यात बघा, कोणीही असेल समोर, तुमच्यात जर मातृत्व असेल तर तुम्ही किती वय तुमचं आहे, किंवा समोर किती वयाचा माणूस बसलाय, व्यक्ती बसली, ते नाही मॅटर करत. ते तुमच्यासाठी मुलासारखंच तुम्ही त्याच्याशी ट्रीट करा. कारण ही मातृत्वाची ऊर्जा जी आहे ना ती खूप अखंड आहे आणि खूप म्हणजे अशी खूप छान अशी आहे. आणि ती शक्ती सुद्धा तुमच्यातली जागृत होते. त्यामुळं तुमच्यातलं हे नातं खूप मोठं असं होणार आहे. आणि स्पिरिच्युअल क्रिस्टल आणि मेजर स्पिरिच्युअल चेंजेस म्हणजे ही नारळी पौर्णिमा जी आहे, ही नारळी पौर्णिमा म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक जो शोध आहे, जो स्पिरिच्युअल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी सुद्धा खूप मोठा बदल जो आहे तो सुद्धा तुमच्यामध्ये होणार आहे. आणि हा जो बंध आहे तुमच्यामधला तो सुद्धा तुम्हाला एज अ प्रोटेक्शन जे आहे ते तुम्हाला इथं दिलं जाते. आणि बाप्पा तर आता येत आहेत, की नाही. तर ही नारळी पौर्णिमा म्हणजे तुमच्या आयुष्याला श्रीकृष्ण बंधू प्रेम जे आहे ते तुम्हाला रक्षण करण्यासाठी आहे. जसं पावसामध्ये छत्री घ्यावी, जसं सावलीत उभं राहावं, तशी सावली आणि प्रेम म्हणजे हे बंधू प्रेम आहे तुमचं. आणि हे खूप स्ट्रॉंग होते. तुमच्या भावाचं सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे. ते तुमची रक्षा करण्यासाठी किंवा तुमच्यासाठी ते खूप हे आहे. पण कोणतीही गोष्ट अशी असते की जी आतून कळली गेली पाहिजे. वरून बघण्यापेक्षा आतून, हृदयातून तिथपर्यंत ती पोहोचली गेली पाहिजे. तर ती तुमच्यापर्यंत पोहोचते. तुमचं जे प्रेम आहे, तुमचे जे शब्द आहेत किंवा जे ब्लेसिंग्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. त्यांचं रिलॅक्सेशन जे छान निवांतपणा जो आहे, ही नारळी पौर्णिमा मी काय म्हणते तुम्हाला, जे प्रेम आहे ते म्हणजे प्रेमाची जी शिदोरी आहे ती तुम्हाला इथे दिली जाते. आणि भारावून जाताय तुम्ही या प्रेमानं, आनंदानं भारावून जाताय, रिलॅक्स होताय तुम्ही, शांत होताय, एकदम शांत होताय. आणि हे सगळ्या हे प्रेम अनुभवताय तुम्ही, हे सुख अनुभवताय. कारण हे सुख अनुभवण्यासाठी खूप मोठं सगळं झालंय आयुष्यात तुमच्या. आणि हे सुख तुमच्या आयुष्यात येते, हे सुख तुम्ही अनुभवताय. आणि या सुखाचा शोध खूप हे होतं. तुम्ही सगळं श्रीकृष्णांना तुम्ही समर्पित केलं, म्हणूनच श्रीकृष्णांनी आता हा हात तुमचा तुमचा हात त्यांनी पकडलेला आहे. आणि जेव्हा हा भाऊ रक्षण करण्यासाठी पुढे येतो की नाही, तेव्हा काय विषाद आहे कोणाची तुम्हाला हे करण्याची, की नाही. तर असं हे रक्षाबंधन खूप छान तुमचं होणार आहे. खूप छान तुमचं तुमचे जे तुमचं जे बोलणं असेल किंवा तुमचा जो दृष्टिकोन असेल तो सुद्धा ह्या नारळी पौर्णिमेने बदलतोय. आणि बी कॅन्डिड म्हणजे तुम्ही जे बोलताय किंवा जो प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये आहे तो प्रामाणिकपणा खूप
हे होते, म्हणजे स्ट्रॉंग आहे, तुम्ही खरे आहात. तुम्ही फसवे म्हणजे नात्यांवर कोणत्याही बाबतीत स्वतःचा स्वार्थ बघून नात्यांवर प्रेम करत नाही. तर देव देता नात्यांसाठी, माणसांसाठी, या सगळ्यासाठी तुम्ही देता, तुम्ही होता, हे महत्वाचं आहे. आणि यामुळेच परमेश्वर कोणी नाही बघितलं तरी भगवंत बघतात, आणि म्हणून श्रीकृष्ण तुम्हाला बघतायत, श्रीकृष्ण तुम्हाला आशीर्वाद देतात. आणि श्रीकृष्णानेच तुम्हाला सांगितले, आयुष्याच्या कोणत्याही पडावामध्ये तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला गरज लागते तिथं तिथं श्रीकृष्णांचा हात तुमच्यासाठी सदैव आहे, तुमच्यासाठी प्रोटेक्शन त्यांचं आहे. फक्त तुम्ही ठाम राहा, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते तुमच्या बरोबर आहेत. ही जे सांगणं आहे किंवा हे जे वचन आहे, हे जे बोलणं आहे, हा जो शब्द आहे, हा महत्वाचा आहे आयुष्यात. आणि बाकीचं सगळं निघून जातं, पण माणसाचे जे शब्द असतात, ते आयुष्य असतं, ते खूप मोठं असतं, आणि ते राखलं जातं, हे की नाही. तर तसं तुमच्या आयुष्यात काहीसं होतंय, आणि ते तुमच्या बरोबर नेहमीच आहेत, असं तुम्हाला मेसेज इथं दिला जातोय. आणि तुमच्यातलं जे तुमचे जे पेशन्स जे तुम्ही ठेवले, त्याचं तुम्ही फळ आहे त्याच्यामध्ये. हा, अपॉर्च्युनिटीज ज्या तुमच्याकडे त्या तुम्ही खूप पेशन्स ठेवले, तुम्ही खूप पेशन्स ठेवले, नात्यांवरचं प्रेम असेल किंवा कोणतीही गोष्ट आयुष्यात, सुख जे आहे, समाधान जे आहे, ते सगळं तुम्हाला असू नसो, पण तुम्ही खूप पेशन्स ठेवले. तुम्ही हल्ला नाही, तुम्ही बिखरला नाही, तुम्ही कोणा तरी तुम्हाला हात द्यावा, तुम्हाला हे करावं, असं तुम्हाला कधीच नाही हे केलं. तुम्ही फक्त आणि फक्त सरेंडर झाला श्रीकृष्णांना, परमेश्वराला सरेंडर झाला. म्हणूनच त्याने तुमच्या नात्यातला जो गुंफणं आहे, ते प्रेमानं गुंफून ठेवलं तुमचं नातं. आणि जो गुंफताना जे ह्याला जायला पाहिजे नाटकाला, तिथपर्यंत तुम्ही आता पोहोचलेले आहात. आणि जो तुमच्या पेशन्सची परीक्षा संपते, आणि जी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहे, तुमच्याकडं जे काही तुमच्याकडे येते, ते तुम्ही आता स्वीकारताय. खूप मोठ्या मोठ्या अपॉर्च्युनिटीज असतील, संधी असतील. ह्या नारळी पौर्णिमेपासून तुम्हाला मी काय म्हटलं, तुम्हाला शिदोरी देत आहेत. तुम्हाला शिदोरी, जी प्रेमाची जी शिदोरी आहे, ती तुम्हाला माहेरकडनं येते, की नाही. माहेरातूनच प्रेम येतं, की नाही. सासरमध्ये तर ते आपलंच आहे, ते घर आहे, तो संसार आहे, तिथं सुख आहे, समाधान आहे. पण माहेरातलं जे येतं ते प्रेम आहे. आणि समाधान आणि सुखामध्ये प्रेमाची तर खूप मोठी गरज असते, की नाही. तर ती अशी प्रेमाची शिदोरी तुमच्या माहेरातून तुमच्याकडून तुम्हाला ती दिली जाते. आणि ती प्रेमाची शिदोरी तुम्हाला घ्यायची आहे, स्वीकारायची आहे. आणि ती प्रेमाची शिदोरी तुमचा नवीन आयुष्य, तुमच्यातल्या नवीन सगळं हे सुरू करण्यासाठी खूप मोठं हे ठरणार आहे, आनंद ठरणार आहे. आणि आनंदाचं कारण आहे, आणि आनंद पसरवणारी अशी ही शिदोरी आहे. गोड, छान आणि स्वीट, सगळं असं मला हे खूप हे होते. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप गोड असा, सुगंधी, छान, सुंदर असा तुमचा नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचा हा आनंद होणार आहे. आणि हे अतूट असं नातं, प्रेमाचे बंध तुमचे घट्ट होणार आहेत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. महागौरी आहेत, आणि खूप मोठा स्पिरिच्युअल सुद्धा चेंजेस तुमच्यामध्ये होते. ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करा, घ्या, आणि खूप खूप एन्जॉय करा रक्षाबंधन. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छान छान रीडिंगमध्ये. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, पुन्हा भेटूया अशा छान छान रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.